मिस्टर केतकर, आज पुन्हा एकदा हरवलं मी तुम्हाला सगळ्यांसमोर. कसं वाटतंय? खूप त्रास होत असेल ना? पण काय करणार, काही लोकांच्या नशिबातच लिहिलेलं असतं ना, डिफीट. आणि तुम्ही त्यातलेच एक. आप्पा, माझं खूप प्रेम आहे नचिकेतवर. नाही जगू शकणार मी त्याच्याशिवाय. खूप अभिमान वाटतो ना तुम्हाला तुमच्या नातीचा. आता काय सांगणार सगळ्यांना? इरावती देशपांडेंनी सगळ्यांसमोर तिला रिजेक्ट केलं. मला ना खरंच खूप दया येते हो तुमची. म्हणजे बघा ना, आधी तुमच्या मुलाला रिजेक्ट केलं, आता तुमच्या नातीला. माझ्या दुःखाला तुम्ही जबाबदार आहात आप्पा. नातीच्या सुखापेक्षा तुम्हाला तुमचा अहंकार मोठा झाला ना. तुमचा इगो फक्त एकच बाईट हेचू शकते, आणि ती म्हणजे इरावती देशपांडे. मनापासून प्रेम केलंय मी नचिकेतवर, पण तुम्ही माझ्या प्रेमाचा बळी घेतलाय. तुम्हाला धडा शिकवायला आले होते मी इथे, अँड आय थिंक चांगलाच धडा शिकवला. सो माझं काम झालंय आता. आता मी माझ्या मुलाला घेऊन सिडनीला परत जाणार आहे. तुमच्यामुळे नचिकेत आज माझ्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल. मी आयुष्यभर लग्नाशिवाय राहील, आणि माझ्या चेहऱ्यावरचं दुःख बघून तुम्हाला रोज पश्चाताप होईल. आयुष्यभर लक्षात राहील तुम्हाला ही इरावती देशपांडे, तुमच्या नातीला सगळ्यांसमोर रिजेक्ट करणारी. अरे एवढा मोठा पराजय झालाय तुझा, आणि तू काहीच करणार नाहीयेस. आधी तुझ्या मुलाला आणि आता तुझ्या नातीला नाकारून ती इथून निघून जाणार आहे, आणि तुझ्या समोर उरणार आहे फक्त तुझी दुःखी नात. आता शांत बसून चालणार नाहीये आप्पा केतकर. उठ आणि आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकव तिला. रडू नकोस ग बाई, बोल माझ्याशी. काय बोलू आजी? काय बोलू? मगाशी तर एवढी बडबडत होतीस, काय काय बरळत होतीस माहितीये का? काय? नचिकेतनी आणि मी कसं बस सावरलं तुला. अरे बापरे. अगं पण अचानक काय झालं तुला? कसली नशा झाली? मला काही आठवतच नाही आजी. पण बघ, म्हणजे मी नचिकेतकडे ते सरबत प्यायले, आणि त्यानंतर मला असं हलकं हलकं वाटायला लागलं ग. हलकं हलकं वाटल्यावर माणूस एवढा धिंगाणा घालतो? आजी नको ना ग तो विषय. अगं आम्हाला कसं काहीच झालं नाही, आणि तुला कशी नशा झाली सरबत पिऊन? तेच तर कळत नाहीये ना आजी. कुणी मुद्दाम केलं नसेल ना? कोण करेल आणि का करेल? हे हो, नुसतं बघायला नाही दिलंय काही सरबत. भाऊ जरा. आत्ता कळलं कुणी केलं आणि का केलं. म्हणजे काही नाही. हे बघ आजी, तू आता मला कितीही आग्रह केला आणि कितीही माझी मनधरणी केलीस ना, तरी सुद्धा मी परत जाई होणार नाहीये, मी सांगते तुला. अगं रडू नको बाळा. अगं किती आणि काय काय करावं लागतंय ग आपल्याला. मला नाही सहन होतंय सगळं. हो ग बाळा, पण हे बघ, वाईटातून काहीतरी चांगलंच घडेल. आत्ता तुझ्या डोळ्यात पाणी आहे ना, पण बघ काही दिवसांनी तुझ्या चेहऱ्यावर हसू असेल. अहो, खाली या सगळे. आले आले. काय झालं अप्पा? काय झालं अप्पा? मला जरा तुम्हा सगळ्यांशी बोलायचंय.
कशाबद्दल? सांगतो ना. काय झालंय आप्पा? शैलेश, प्रसन्न, हे काय आप्पा? आपलं दुकान आणि बाकीची संपत्ती हे तुमच्या दोघांच्या नावावर करून टाकलंय. काय? होय. पण हे आज असं अचानक काय आप्पा? आयुष्याच्या एका वळणावर माणसाला विरक्तीही येतेच. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा बरोबर काय घेऊन येतो? काहीच नाही. पण जाताना मात्र रिकाम्या हातीच आपण जाणार हे ठाऊक असूनही आयुष्यभर सगळं साठवून ठेवत असतो. काय सोस असतो नाही आपल्याला या सगळ्या गोष्टींचा. म्हणून मी ठरवलंय की हे सगळं वाटून टाकायचं. सौभाग्यवती, तुमच्या नावावर काही ठेवी ठेवले आहेत, त्याची ही कागदपत्र. पण आज हे अचानक काय सगळं? संसाराच्या पाशातून मुक्त व्हायचं ठरवलंय मी. सई बाळा, कोकणातली जमीन ही तुझ्या नावावर केली. हा आप्पा, हो पण कशाला हे सगळं? मला माहितीये तुमच्या सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न आले असतील, पण या सगळ्याचं उत्तर एकच, विरक्ती. आप्पा, आमचं काही चुकलंय का? तर तसं सांगा ना. म्हणजे नाही रे मुलांनो, उलट जर माझंच काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. असं नका हो बोलू. आज मी जे काही बोलतोय ते सगळं मनापासून बोलतोय. मन उडालंय माझं या सगळ्यातून. तुम्हाला खरंच असं वाटतंय की तुम्ही चुका केल्यात? नक्कीच. चुकत नाही तो माणूस कसला. आणि आपल्या चुकांची जाणीव होणं हा सुद्धा माणसाचाच एक गुण आहे. माझ्या सांसारिक आयुष्याला विराम द्यायची हीच योग्य वेळ आहे. मी आता संन्यास घेतो आहे. काय रे? काय रे? काय काय झालं? खबर? हं? काहीही समजलेलं नाही. आप्पांची खोली आतून बंद आहे. म्हणजे आप्पा खोलीतल्या खोलीत संन्यास घेतात की काय? अरे काहीतरीच काय, खोलीतल्या खोलीत संन्यास कसा घेते? आलोक निरंजन. अरे वा, आपल्या घरी चक्क साधू महाराज आलेत. हो हो, मी त्यांच्या झोळीत घालण्यासाठी धान्य घेऊन येते. हो हो, जा, जा. चल कसं आहे? महाराज, आशीर्वाद असू द्या. आलोक निरंजन, हा. सुखी राहा. महाराज, धान्य घ्या. अदनान बालिके, हे तुझं धान्य नकोय मला. मग शिजवलेलं काय आणू का? भिक्षा मागायला आलेलो नाहीये मी. मग काय पत्ता वगैरे चुकलाय का? अहो इथे खूप लोक येतात पत्ता शोधत. मला सगळे पत्ते माहित असतात. काय सांगताय? वाट चुकलेल्यांना पत्ता दाखवतो मी. दैवी संकेत आलेत म्हणून इथं आलोय. कसला दैवी संकेत? एक भरकटलेलं लेकरू आहे इथे, त्याला न्यायला आलोय मी. नाही 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 नाही, ते आमचं लेकरू तिकडे कोकणात. इथे आता कोणी लेकरू नाही. आलं माझं लेकरू. कुठे आहे ते बघा. हे काय आपा?
तुम्ही खरंच संन्यास घेताय? होय मुली, सगळे पाश तुटलेत आता. आता माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तप करत बसणार आहे निवृत्तीवनात. निवृत्तीवन म्हणजे ते मुंबईच्या जवळचं ना. आम्हाला वाटलं तुम्ही हिमालयात चाललात तप करायला. तप हिमालयात केलं काय किंवा निवृत्तीवनात केलं काय, देवाचा साक्षात्कार हा कुठेही होऊ शकतो. मनावर ताबा आणि मायेतून सुटका हेच जमलं पाहिजे. अलख निरंजन, अलख निरंजन. आम्ही जातो अमुच्या गावा. अहो नका हो जाऊ. असा भरला संसार सोडून असे कुठे जाताय? हो ना आप्पा, थांबा ना. आप्पा आम्हाला गरज आहे हो तुमची. आप्पा नका जाऊ. आप्पा जाऊ द्या या संन्याशाला. मुक्त होऊ दे त्याला या सगळ्या बंधनातून. अरे अचानक निघून चाललेत ते, कोणीतरी थांबवा त्यांना. अगं ते ऐकणार आहेत का कोणाचं? हा उचलत का नाही भ्रमणध्वनी? नचिकेत भ्रमणध्वनी उचल, मला गरज आहे तुझ्या मदतीची. उचल. हॅलो. नचिकेत, अरे आप्पा गेले. कधी? कसे? Was it some heart attack? Oh God, this is so shocking. अरे पेड्यासारखं काही बडबडू नकोस नचिकेत. आप्पा गेले म्हणजे ते घर सोडून गेलेत निवृत्तीवनात. निवरू काय? काय निवरू? अरे जंगल येते एक मुंबईच्या जवळ, तिथे गेलेत ते संन्यास घ्यायला. संन्यास? हो, आता ते जंगलात बसून तप करणार आहेत. वेल, गुड डिसिजन. चांगलं आहे की मग. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू. नचिकेत तू वेड आहेस का रे जरा? नचिकेत, अरे घरी सगळे काळजीत आहेत म्हणून मी तुला भ्रमणध्वनी केला ना, आणि तू माझं अभिनंदन करतोयस. तू इथे येणार आहेस का लवकर, का मी भ्रमणध्वनी ठेवू? ओके ओके ओके, सॉरी. मी काय करू सांग? अरे काय करू? काय काय नचिकेत, आपण परत आणायला हवंय ना. सिरियसली? हो य. आता तू येणार आहेस इथे का मी भ्रमणध्वनी ठेवू? नाही, मी येतो. हा. आपण शोधायला निघायला हवं. हो हो सदा, मी आणि भाऊजी आता 2-3 दिवस येणार नाही आहोत दुकानात. नीट सांभाळून घ्या सगळं. आणि हो, कुलकर्ण्यांकडे 25 किलो लाडू पाठवायचे, लक्षात आहे ना? हो, आणि चिवड्यासाठीचा माल गोदामात आलाय की नाही ते एकदा बघून घ्या. हो देते. भाऊजी ठेव ना. भाऊजी बोलायचंय. हो का? हा हा बोल रे सदा. हा नाही 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 नको, त्यांना आज बोलवूच नकोस. अरे मला आज यायला जमणारच नाहीये. अरे इथे आप्पा गेल्यामुळे सगळी गडबड उडाली आहे ना. हो. अरे 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 काय झालं? अरे काय रडतोय? अरे काय एकदम चुप. अरे आप्पा गेले म्हणजे तसे गेले नाहीत रे. अरे आप्पा अचानक घरातून बाहेर गेले, त्यांना शोधायला चाललोय मी, म्हणून मला आज दुकानात यायला जमणार नाही. कळलं का तुला? हा ठेव. मालकाची जायची वाट बघताय. हो. चल दादा आपण निघूया. अरे हो, पण आप्पा आपल्याला सापडतील का रे? नाही, आणि सापडले तरी ते आपल्या बरोबर येतील का घरी? सकाळी तर अगदी निग्रहाने गेलेत.
डोंट वरी, सापडतील ते, मी घेऊन येतो त्यांना. अरे आता हा कशाला आला इथे? आम्ही आमचं बघून घेऊ, आमच्या मध्ये पडायची काही गरज नाही. काका बाबा मीच बोलवलंय त्याला आपल्या मदतीसाठी. अगं आपल्या घरात काही कमी लोक आहेत का? याला बोलवायची काय गरज होती? आधी तुझ्या बरोबर प्रेमाचं नाटक केलं, आता दुसरीशी लग्न करतोय, तरी तुला याचीच आठवण येते. कहर आहेस ना तू सई. सई, तुला एक शेवटचा आता सांगतो, तू ह्या मुलाच्या नादी लागू नकोस. त्याच्यामुळे केवढा मनस्ताप झालाय सगळ्यांना, आणि आता नवीन काय आणखीन? तुम्ही प्लीज जरा ऐकून घेता का माझं? आता काय राहिलं ऐकून घ्यायचं? तुझी आई वाटेल ते बोलली आमच्या आप्पांना, आम्हाला सगळं कळलंय. हो ना, उद्या उठून तुझी आई परत काहीतरी बोलेल. तुझी मदत नकोय आम्हाला. अरे पण ऐकून तरी घ्या तो काय म्हणतोय ते. प्लीज आप्पांना शोधण्यामध्ये मला हेल्प करू द्या. आय एम जस्ट बीइंग अ गुड नेबर, दॅट्स इट, असं समजा हवं तर. आजच्या दिवस त्याची मदत घ्या, नाहीतर हे पुष्पक विमानात बसून जर कायमचे निघून गेले ना तर मोठा गोंधळ होईल सगळा. अगं आई काय बोलतेस तू हे? चल मी पण येते. तू कशाला? अगं आई तू कशाला? जंगल येते, तुला त्रास होईल. असू दे रे. अगं काय करवंद काढायचे का तिकडे? चल. तू घाब रे, मी येणार म्हणजे येणार. सई पाणी घे ग बाळा, आपल्याला लागेल मध्ये. चला चला काय आहे आई, तू थांबलीस हे अति चला. करते का आई? तू आई काय आहे तुझं हे? हा हट्ट बरोबर नाही आई. आलोक निरंजन, आलोक निरंजन, आलोक निरंजन, आलोक निरंजन. बस, तुझे अभिनयाचे तारे तोडणं आता बंद कर. काम झालंय, निघ आता. काम झालंय पण पैसे बाकी आहेत ना. अरे कसले पैसे? अरे आपले जेवढे पैसे ठरले होते तेवढे पैसे मी कालच तुला देऊन टाकले, आता आणखीन कसले पैसे? हो आप्पा, ठरल्यापेक्षा काम जास्त झालंय आणि या जंगलात यायचे पैसे जास्त लागतील, कळलं? अरे तू काय मला कडेवर घेऊन आलायस का? जास्तीचे पैसे मागतोयस ते? हो आप्पा, जास्त शानपती करायची नाही हा. आउटडोअरचा 4 चौबोल असतो, कळलं? 10,000 काढा. 10,000 काढा? अरे काय बापाची पेन लागून गेली काय? 10,000 कसले देत नाही? पंगा नाही घ्यायचा, सांगून ठेवतोय. धमकी देतोय या आप्पा केतकरला? अरे भले भले लोक माझ्या समोर असे गुडघे टेकतात, कळलं? आप्पा मुकाट पैसे टाकायचे, सांगून ठेवतोय. खबरदार, अंगाला हात लावायचा नाही, नाहीतर पोलिसात देईन मी तुला. आप्पा पोलिसात? हो, इकडं काय जंगलात वेगळं पोलीस आहे काय? हो. हा, आणि इकडून गेलास तर मग मला पोलिसात देशील ना? हा, म्हणजे तू जर पैसे दिले नाही तर इकडे तुझी समाधी बांधतो. समाधी? अरे तीच तर इथं घ्यायला आलोय. लय पोपटा सारखा सुरू सुरू बोलायला लागलाय. अरे काय? हा, धरा दे आप्पाला आणि पैसे दिल्याशिवाय सोडायचं नाही. अरे सोडा, अरे तिकडे सोडा मला. अरे सोडा मला. अरे पैसे टाक आधी, तुला सोडणार नाही आप्पा. अरे अरे सोडा मला, सोडा. अरे निदान माझ्या वयाचा तरी विचार करा रे. आप्पा, तुझ्या वयाची माणसं असले धंदे करत नाहीत, कळालं? पैसे तर मला लागतील, पैसे घेतल्याशिवाय तुझी सुटका नाही.
अरे मी इथून सुटल्याशिवाय तुम्हाला कसे पैसे मिळणार सांगा ना. मला आधी घरी जाऊ द्या, मग देतो ना तुम्हाला 10,000 रुपये. तू काय येडा समजला का रे आप्पा मला? हा? अरे तू घरी गेल्यावर 10,000 काय, अरे 10 रुपये पण देणार नाहीस. माहितीये मला, पैसे तर मला इथंच पाहिजे. आता माझ्याकडे पैसे नाहीयेत. बाकी थेरड्याची झडती घे. हसायला काय झालंय तुला? गुडगुडे होत आहेत, सहनही होत नाहीये. खोपटून काढलं तर रडशील. येड्या. अरे आधी मला सांग, अरे कंपनीला कधी खिसे असतात का रे? मी खरंच सांगतो, पैसे नाहीयेत माझ्याकडे. पैसे नाहीयेत? ए पक्की थांब रे, नाहीतर हसून हसून हैराण करेन. हो ह्याच्याकडे कायच नाही आहे. काहीच नाहीये. साला ह्याच्याकडून पैसे घेतल्याशिवाय सोडणार नाही तुला आप्पा.